जिल्ह्यात तापमान 46 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे, तर तापमानाचा पाऱ्यात अवघ्या 24 तासात 3 अंशाने मोठी वाढ झाल्याने गेल्या 5 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। हवामान विभागाने तापमानाचा पारा अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली होती। त्यानंतर आज यवतमाळ जिल्ह्याचा पारा 46 अंशावर पोहोचला। त्यामुळे नागरिकांची दुपारी 12 ते 4 पर्यंत घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। विदर्भात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून जिल्ह्याचा पारा रविवारी तब्बल 46 अंश सेल्सिअसवर पोहोचला। अवघ्या 24 तासात तापमानात 3 अंशांची मोठी वाढ झाल्याने या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। एप्रिल अखेर जाणवणाऱ्या या मे हिटमुळे नागरिकांच्या अंगाची लाही होत आहे। जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच उन्हाचा चटका जाणवत होता। मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटामुळे काही दिवस दिलासा मिळाला, मात्र मागील 3 ते 4 दिवसांपासून सूर्याची दाहकता प्रचंड वाढली आहे। शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्याचे तापमान 43 ते 44 अंशाच्या दरम्यान स्थिर होते, मात्र रविवारी तापमानाचे थेट 46 अंशाच्या टप्प्याने गाठल्याने हवामान विभागाने जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केलाय। आगामी दिवसात तापमानाचा पारा हा अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। या वाढत्या तापमानामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत होता। वाढत्या उन्हामुळे शरीराची दाहकता कमी करण्यासाठी नागरिकांनी दुपट्टा, टोपी याचा वापर करावा, तर थंड पेय सेवन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। उन्हाचा चटका इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की बाहेर निघताना 2 वेळेस विचार करावा लागतो, निघायचं की नाही। अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडण्याची हिंमत माणसाच्या मनात तयार करावं लागते, त्याच्याशिवाय बाहेर पडता येत नाही। आणि गेल्या 4-5 दिवसापासून ऊन सारखं वाढत आहे। 44 अंशावरून तापमान 46 वर गेलं आणि पुढे आणखीन 30 तारखेपर्यंत तापमानात अशीच वाढ होईल असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे। या सगळ्याचा परिणाम कामकाजावर तर झालेलाच आहे, शेतशिवारावरही झालेला आहे आणि सर्व ठिकाणचे कार्यक्रमाचे वेळापत्रकही चेंज झालेले आहे।